Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर। एजन्सी त्यांच्याकडे आणि ऍडव्हान्स सगळ्या एजन्सी घेऊन करता का? अरे भाकरीच खाता का नोटा खाता तुम्ही लोक? बेजबाबदार वक्तव्य आहे, टाइमपास करण्याकरता येऊन जाणारे मत खराब करणं, याच्याशिवाय त्या वक्तव्याला काही अर्थ नाही। ही एजन्सी त्यांच्याकडे, ही एजन्सी त्यांच्याकडे, ही एजन्सी त्यांच्याकडे, ही एजन्सी त्यांच्याकडे आणि ऍडव्हान्स सगळ्या एजन्सी घेऊन करता का? अरे भाकरीच खाता का नोटा खाता तुम्ही लोक? खायला तर भाकरच लागते ना। किंवा तू तरी टाकलं तर भाकर याच्या ऐवजी दीड खाशील, आणखी काय खाणार? मग एवढा पैसा पाहिजे कशाला? बरं माझं बी असं काही नाही पाहिल्यासारखं, घरामध्ये 15 लोकांचं कुटुंब आहे, मला सगळ्याचे हिस्से वाटे होते, काही हिस्सात राहिलं पाहिजे असंही नाही। पण गरीबाला जर मिळायचं तर झावरा दूर, तुम्हाला एवढा पैसा पाहिजे कशाला? मला खरंच प्रश्न पडतो, माणसाची भूक असावी। संजय शिरसाट कसा राहतो महाराष्ट्राला माहिती का नाही? संजय शिरसाट टाईट राहतो, संजय शिरसाटचा तिकडं फ्लॅट आहे, इकडं असं आहे तसं दाखवतो आपण, कुणाला घालत नाही आपण काका, आपण कुणाला घालत नाही, कारण आपण करतो तर प्रामाणिकतेने करतो, पण अशा हरामाचे पैसे कुणाचे खात नाही आपण, एवढं खातून खातो। शिरसाट यांनी वक्तव्य केले, बेजबाबदार वक्तव्य आहे, टाइमपास करण्याकरता येऊन जाणारे मत खराब करणं, याच्याशिवाय त्या वक्तव्याला काही अर्थ नाही। एका जबाबदार पदावर बसलेल्या माणसांनी अशा प्रकारचं बेजबाबदार वक्तव्य करून निवडणुकीच्या काळामध्ये ही न शोभणारी बाब आहेत। माझे मित्र आहेत, ओळखीचे आहेत, परंतु निवडणुकीला बोलवले म्हणून आलेले आहेत, त्याच्या कुठल्याही वक्तव्यामध्ये कुठला आधार नाही आहे, तत्वशून्य अशा प्रकारचं वक्तव्य।